तर चला बायांनो आज पण मिस्टर चालले बाहेर आणि कायम सारखंच त्यांच्या कपड्यांना आता इस्त्री करून देते आणि वाईट वाटू राहायला जायचं होतं आम्हाला बाहेर फिरायला पण कॅन्सल केलं ते कारण काही गोष्टी सोंग नाही करता येत नाही का नाही म्हणजे जायची खूप इच्छा होती पण म्हणजे सगळं आवरलं होतं तयारी केली होती की बा जाऊ आपण फक्त म्हणजे उद्या सकाळी निघायचं होतं पण काय कारणांमुळं दिली तर कारण सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं माणसाला याचं सोंग नाही करता येत तर त्याच्यामुळे मग म्हणजे ते भाऊ करणार होते पण मग शिटांचा प्रॉब्लेम झाला म्हणजे शिटं वाढून गेले आणि मग पोरं होते आमच्यासोबत त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे कारण मग पोरं आहे ना गर्दीत ना चिडचिड होऊन जाते पोरांची आणि ते रडायला लागलं की म्हणजे आपाप आपण पण आपली चिडचिड होती त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या कॅन्सल केलं मिस्टर म्हणे जाऊ एखाद्या वेळा परत म्हटलं ठीक आहे चला केला कॅन्सल आणि आता मिस्टरांना जायचं आहे बाहेर तर मग ते कपडे इस्त्री म्हणजे पॅन्टच नाही शर्टच करणार पॅन्ट नाही इस्त्री करणार कारण काल केली होती एक तीच घालून जा म्हटलं आणि शर्ट फक्त हे शर्ट आहे तर हे इस्त्री करून देते आणि आत्ता घरातल्या कामांना सुरुवात करते खुशी श्रेयांश आणि त्याचे पप्पा गेले त्यांना ते म्हणे मी बाहेर फिरून आणतो यांना तोपर्यंत आवरून घे मग आता ते गेले तर म्हटलं घेऊ आवरून पटापटा आता पहिले त्यांच्या शर्टाला इस्त्री करते आणि मग त्यांचं आवरून ठेवते ते आल्याच्या नंतर मग बघू बाकीचं कामाचं आणि आज ना दिवस खूप असं कंटाळा गेला म्हणजे खूप कंटाळा आला होता आज काहीच करू वाटत नव्हतं काही नव्हतं चला आता इस्त्री करून घेते आणि खूप वाईट वाटू राहिलं कारण मला खूप इच्छा होती जायची पण आता काय करणार आहे जाऊ द्या नाही बोलले म्हणजे नाही बोलले मिस्टर पण नाही बोलले आणि ज्यांच्यासोबत जायचं ते पण नाही बोलले पण गर्दी झाली आणि ते मग दाटी करून जायचं ते पोरांचे हाल आणि त्या पोरांचे हाल झाले म्हणजे आपाप आपले पण हाल होत्या त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे देव तर जाऊ दे पण जर बोलवणं असलं देवाचं तर लवकर जाऊच त्याच्यामुळं बरं झालं मी तुम्हाला सांगितलं नाही का आम्हाला कुठं जायचं होतं म्हणून तर जाऊ दे आता करू इस्त्री कपडे आणि मग काय पोटा पाण्याचं काहीतरी बघावं लागलं केलंय कपडे इस्त्री हे बघा तर आले आता खुशीन ते फिरून काय ते मित्रांनो मानवऱ्याला माझ्या विश्वासच नाही अविश्वासी माणूस अविश्वासी हे काय दिसत एवढं इस्त्री करून ठेवले ना कपडे पॅन्ट कालचीच घालायची हा आवाज नाही करायचा डिवॉर्स फाईल करील तर हे आले काय खाऊ राहिली ग हा पेढून तो एक कुठे गेला तर आले आता मिस्टर फिरून आणि आता परत जाणार आहे फिरायला आम्हाला जायचं होतं फिरायला पण मिस्टरांनी नाही म्हणून सांगितलं आणि मला फोन करून सांगितलंय का बा तुझा नवरा नाही म्हटलं फिरायला जायला हो तर अशा रीतीने माझा नवरा खोटं बोललेले आहेत माझ्यासोबत मी काय तुमची तक्रार करू राहिले काय तर तसं काही नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना
सीटांची ॲडजस्ट नाही झाली, गर्दी जास्त होणार होती गाडीत, म्हणून मग आम्हीच नाही म्हणून सांगितलं. घाला आता कपडे वा निघा. हे बघा मिस्टरांना लागलं होतं तेव्हा. तेल सोडा ना त्याच्यात. बघू घ्यायचे उधळून तर बसायचे, एवढं घाबरत. नाही मिस्टर लय कच्चे आहे दुखण्याला. थोडंसं दुखायला लागलं का, थोडंसं दुखायला लागलं की लगेच असं करतात, आई आई बाई बाई असं करताय ते लगेच. काढा काढी त्या मग आता ती पॅन्ट जर घातली ना त्याला घसून घसून लय त्रास देईल. बरं नाही काढली मग ती बरं नाही, मग पूर्ण काढून टाका. अशी अर्धी निर्धी ठेवू नका. सही पकडे मी काढीत. थांब तसं नाही मी काढून घेते, मी काढून घेते ना. बरोबर द्या इकडे, थांबा दाखवा. रक्त निघालं. बसायचं एवढं घाबरत, दाडक्यान घ्यायची उधळून. जेवायला नाही ना केलं लवकर म्हणजे संध्याकाळीच होणार आहे जेवायला. पाव आणा आपण. मी आता एक व्हिडिओ पाहिला मस्तपैकी भजीन पाव, भजे पाव खाऊ मस्त. मला असं खायचे व्हिडिओ पाहिले की मला तोंडाला पाणी सुटत. तर आता आम्ही बसलोय मस्तपैकी इकडे बाहेर बाजावर सगळेजण. मिस्टर आहे, खुशीचे काका आहे, श्रेयस तिकडे रस्त्यावर खेळू राहिला. हे बघा किती छान वातावरण झालंय. सूर्य आहे ना मावळू राहिला आता, म्हणजे मावळालाच आहे पूर्ण. आणि इकडे खुशी ते खेळू राहिले. हे बघा त्या दिवशी सारवलेलं किती भारी दिसू राहिला आता ओटा. आणि आत्ताच मी झाडून घेतलाय पूर्ण मस्तपैकी. बास टाकून मग असं बसता येतं. आणि हे बघा झाडं आमचे, त्यांना आता पाणी टाकायचं आहे, म्हणजे आत्ता नाही सकाळी टाकील. खुशी येडपट. आता आहे ना मिस्टरांनी आवरलंय आणि निघाले ते. काय तुम्हाला गाडी बसून येते, गाडीचं काय करायला लागणार तुम्हाला. सिटी सात वाजता गाव कोण नाही आलं, गाव कोण नाही आलं म्हणून आम्ही रावणार. बाकी काही नाही मी आजपर्यंत राव नाही करत. तुला नाही माहिती बाकी समजा तुम्हाला बोलतोच फोन नाही, आम्हाला भेटणार तुम्हाला भेटणार. तुला आम्हाला काय बोलणे, तुला चांगलं माहिती आहे का. हा गणपती जेव्हा ऐकायला चार गोष्टी चांगलं राहतं. तर अशा रीतीने दोघं भाऊ भांडू राहिले. हां आणि आम्ही मस्तपैकी असं त्यांचा भांडणाचा आस्वाद घेतोय. हां देवाबद्दल. एक भाऊ जायला देवाला नाही म्हणू राहिले तर दुसरे भाऊ चाल म्हणू राहिले. म्हणजे छोटा भाऊ चाल म्हणू राहिले तर मोठा भाऊ जाऊ नाही राहिले. त्याबद्दल वाद आहे यांचा. ते खूप कामावर पडलेले त्याच्यामुळे ते जात नाहीये. मस्तपैकी सेंट बिंट मारून जात आहे. बास ना आता का बाटली होती त्या का बास इड वास आला. बास डोकं उठत. जोरात बोला. आम्ही आता चाललो आहे पाटोदा येथे कीर्तन सेवेसाठी. हा तर मग चला चालायचं तुम्हाला. नका आम्ही बरे घरूनच परमार्थ करतो. Women. परमार्थ करतो घरूनच. हा
काय पोर संध्याकाळी जायचं की तुला थांबव. हा भांड्याची जाळी हा तुझ्याकडे का? हा तर गेले मिस्टर आता आम्ही आमचं पोटा पाण्याचं पाहतो काहीतरी. आणि असे घरामध्ये ताकजा करताना काही लोक आढळले आज ऑन कॅमेरा. काय सापडून राहिल्या? भांड्याची जाळी तुमची भांड्यांची जाळी माग काढ रे. तिकडं नाही ना. तर मग आज आले ते बंगारवाले पण आम्ही काही दिली नाही. हा काय तेवढा खाय पहिले. हो तर इथे ना आता खुशीने ते खाऊ राहिले चिवडा आणि खुशी गागती ना तर तिचं पाहून लगेच श्रेयांश गागतो. घे ना ये त्याला पिशव कुठलं. तर आता आहे ना मस्तपैकी कारल्याचे भजे करणार आहे मी. म्हणजे भाजी पोळ्यांनी बी खाता येते ती. तर मग आता तीच करते कारण कोबी आहे ती जास्त होऊन जाईल आम्हाला दोघींना. तर त्याच्यामुळे म्हटलं मग आता मस्त असे कारल्यांचे भजेच करते. भरपूर येईल एवढं. आणि खुशीचं चालू आहे मम्मी भजे कर. तर मग आता बघते तिच्या पुरते तिला बटाट्याचे आवडत्या थोडे. बर मग आता तिला थोडे बटाट्याचे भजे करून देते. आणि